तिलोत्तमा, जरा हे कोडं सोडवायला मदत कर ना मला. सुटेल आणि हे सुद्धा कोडं सुटेल. आपल्या आयुष्यातली सगळी कोडी आता हळूहळू सुटायला लागली आहेत. नाही, तू बोलतेस ते फार गहन आहे, पण मला सध्या हे शब्द कोडं सोडवायचं आहे. ते जरा मदत कर ना प्लीज. खोलवर जाणार असं काहीतरी 3 अक्षरी शब्द. असं काय करताय? गहिर. हा, गैर. गहिर. करेक्ट. बसलाय शब्द. काय हो? सारंग आणि ती पोरगी आले नाही आहेत अजून. मला इथे काळजी वाटते आणि तुम्ही काय निवांत कोडी सोडवत बसलायत? अगं मेंदूला चालना नको का? आणि सारंग सावली काय येतील की? अरे अमृता, बरं चल आता तू मला कोडं सोडवायला मदत कर. एक वाईट बातमी आहे. काय ग? काय झालं? ती किरण आहे ना, तिचे बाबा गेले. अरे बापरे, गेले अचानक? तिला आई नव्हती ना, बाबाच होते फक्त. बिचारी ग, कसं करेल सगळं आता एकटी? काय झालं होतं त्यांना? पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं आलंय की त्यांचा मृत्यू गुदमरून झालाय. पोस्टमॉर्टम म्हणजे संशयास्पद मृत्यू? म्हणजे खुनाबिनाची शंका आहे का? हो, खूनच झालाय त्यांचा. अरे बापरे, तुला कसं माहित? सावलीचा कॉल आला होता, तिने सांगितलं. हो. किरणचे वडील इतके साधे होते, कोणात मिक्स न होणारे होते, आणि त्यांचं कोणाशी शत्रुत्व असणार आहे? कोणी केला असेल रे खून त्यांचा, आणि का? बघ ना, म्हणजे एक आजारी माणूस जो बेडरिडन आहे, त्याने कोणाचं काय वाईट केलं असेल? बिचारी किरणला तिच्या फक्त वडिलांचाच आधार होता. आता कसं होणार तिचं? तारा, अगं प्रोड्युसरचा फोन आहे. हा, हॅलो सर, नमस्कार. हा, नमस्कार नमस्कार. कशी आहे माझी मुलगी? सॉरी सर, काय म्हणालात तुम्ही? म्हणजे तारा कशी आहे? अरे माझ्या मुलीसारखीच आहे ना तारा, म्हणून तोंडातून पटकन निघालं. कुठे आहे ती? आहे ना इकडेच. बोला ना सर. परवा तिला ऑडिशनला यायला सांगशील? हो सर, सांगतो. बस तेवढाच निरोप द्यायचा होता. चल ठेवतो. सर सर सर, हॅलो. मी पण येऊ ना तारा बरोबर? म्हणजे तुम्हाला माझे नवीन ट्यून्स ऐकायचे होते ना? अरे हो, तुझ्या ट्यून्स नाही का? हां चालेल, ये ना. तारा बरोबर तू ये, ऐकूया. हां ठेवतो सर. ओके बाय. काय झालं? बोलवलंय का त्यांनी? हो, परवा ऑडिशनला बोलवलंय तुला. बघ, मला वाटलंच होतं त्यांचा फोन येणार म्हणून. हो, पण तारा मला असं वाटतं त्या माणसाला ना माझे ट्यून्स ऐकण्यामध्ये काही इंटरेस्टच नाही आहे. असं का वाटलं तुला? कारण बघ ना, नेहमी ते माझ्यापेक्षा जास्त तुझी चौकशी करत असतात. म्हटलं होतं ना, माझा औरात तसा आहे. नाही ग, तसं नाही, पण मला ना काहीतरी वेगळं वाटतं एवढं नक्की. तू आता वेगळे विचार नको आणत डोक्यात. हा, तू एकदा का भेटलास ना त्यांना आणि त्यांनी तुझ्या ट्यून्स ऐकला ना, की ते तुला सोडणारच नाही. बघ तू. माझ्या बाबांनी कधीच कोणाचं वाईट केलं नाही. खूप साधे सरळ होते ते. माझी आई गेल्यानंतर त्यांनीच मला सांभाळलं. माझ्यासाठी माझी आई बाबा दोन्ही तेच झाले. खूप प्रेम करायचे ते माझ्यावर. मला त्यांनी कधीच एकटं नाही सोडलं. शिवानीच्या बाबांकडे ते ड्रायव्हर म्हणून कामाला होते, पण त्यांनी कधीच माझ्या बाबांना ड्रायव्हर सारखं नाही वागवलं. अगदी मित्रासारखं वागवायचे. माझ्या बाबांचा जेवढा माझ्यावर जीव होता, तेवढाच जीव शिवानीवरही होता. आणि म्हणून शिवानीची कायम साथ दे असं त्यांनी मला सांगितलं होतं. पण आज त्याच शिवानीने माझे बाबा माझ्यापासून हिरावून घेतले. किरण, तू काळजी करू नकोस. ज्यांनी कोणी केलंय ना, त्याला शिक्षा मिळणारच. पोलीस कंप्लेंट केली आहे आपण. पोलीस शोधतील लवकरात लवकर गुंडांना. हो, आणि तू एकटी नाहीयेस. आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. हे तुझंही घर आहे किरण. तुम्ही सगळे आहातच, पण माझ्या बाबांची जागा माझ्या आयुष्यात
कोणीच भरून नाही काढू शकत. त्यांचा खूप आधार होता मला. ते भले आजारी होते, बेडवर पडून होते, पण माझ्यासाठी त्यांचं अस्तित्व खूप महत्वाचं होतं. त्यांचा मला आधार वाटायचा. आता मला कळतच नाहीये की मी घरी तरी कोणासाठी जाऊ. किरण, शांत हो, ऐक माझं. तू नको जाऊस घरी. तुला हवं तितके दिवस इथेच राहा. नाही, मला कोणावरच ओझं बनून नाही राहायचंय. मला कोणाला त्रास नाही द्यायचा. अगं त्रास कसला? आपल्या माणसाचा कधी त्रास होतो का? ते काही नाही, तू इथेच थांबणार आहे. किरण, तू गेस्ट रूम मध्ये झोप, मी हॉलमध्ये झोपतो. नको. अहो, मी तुम्हाला एक विनंती करू का? काय? किरणला आपल्याच रूम मध्ये राहू द्यात ना. मी राहते तिच्यासोबत. हा चालेल ना, मी आणि बबलू गेस्ट रूम मध्ये झोपतो. नाही नको. अहो खरंच. बबलू दादा, तुम्ही किरण सोबत तिच्या घरी जा आणि तिचे कपडे घेऊन या. ठीक आहे. जा. हे जर खरंच शिवानीने केलं असेल ना, तर ते आयुष्यभर जेलमधून सुटणार नाही. याची व्यवस्था मी करेन. ते तर करावंच लागेल, पण त्याआधी किरणच्या भविष्याचा विचार करावा लागेल. तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? कशी आहे तब्येत आता? बरी आई. आणि तुमचं काय चाललंय? झाली का दुपटी शिवून? कसलं काय ग, पहिल्या दुपट्याची आत्ताशी कापडं कापली आहेत गो. अजून खूप काय काय करायचं, पण आहे, वेळ आहे आपल्याकडे. सॉरी, तुझ्या वडिलांबद्दल कळलं. आम्ही सगळे मेंदळ तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. नेहमी लक्षात ठेव, तू एकटी नाही आहेस बाळा. आणि हे सगळं मी अशासाठी बोलत नाहीये कारण तू सारंगसाठी एवढं केलंयस. माणुसकीच्या नात्याने म्हणते. आम्ही आहोत. किरण, जे काय झालं ते खरंच खूप वाईट झालं, पण आता तुला धीरानं घ्यावं लागेल. हो, अशीच राहा, स्ट्रॉंग. कुठे गेला, कुठे होता? काल जमलं नाही तिला म्हणून पोलीस स्टेशनला स्टेटमेंट घ्यायला गेलो होतो. ज्याने कोणी हे केलं असेल ना, त्याला देव कधीच माफ करणार नाही. अगं किरण, किरण किरण, रडायचं नाही, रडायचं नाही. शाणी मुलगी आहेस ना बाळा. हां, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. बबलू हिला वर खोलीत नाही आणि आजपासूनही इथेच राहील.